वंचित बहुजन युवा आघाड़ी ने एक बयान के जरिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट यानी बार्टी के 2 अक्षम अधिकारियों को तत्काल बर्खास्त करने की मांग की है। बार्टी यानी बाबा साहेब आम्बेडकर अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थान पुणे के वार्षिकोत्सव कार्यक्रम में महापुरुष के प्रेरणादायक जीवन पर व्याख्यान या प्रवचन की अपेक्षा थी, लेकिन बार्टी स्टाफ ने एक आवासीय विद्यालय में पढ़ने वाले छात्रों से सैराट फिल्म के गाने पर डांस करवाया, जिसका अब विरोध किया जा रहा है। वर्षगांठ मनाते समय संगठन के उद्देश्य एवं मिशन को ध्यान में रखते हुए कार्यक्रम की योजना बनाना आवश्यक था, लेकिन आवासीय विद्यालयों में पढ़ते समय छात्रों के मन में ऐसी भावना निर्माण करना खतरनाक है। इससे पहले भी महानिदेशक सुनील वारे और पूरे स्टाफ ने वसंत हंकारे को आमंत्रित कर समता दूत के प्रशिक्षण शिविर में नृत्य किया था। ऐसे में सरकार को तत्काल दोनों अधिकारी सुनील वारे और इंदिरा अवसार को बर्खास्त करना चाहिए। साथ ही इस तरह का आयोजन करने और उसमें डांस करने वालों पर भी तुरंत कार्रवाई की मांग की गई है, अन्यथा वंचित प्रदेश महासचिव राजेंद्र पातोड़े ने चेतावनी दी है। बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही गेल्या काही वर्षापासून अत्यंत वादग्रस्त ठरवण्यात आलेली आहे। तिथे असलेले अधिकारी सुनील वारे आणि इंदिरा अस्वार या दोघांमुळे त्या डिपार्टमेंटची पुरती नाचक्की सुरू आहे। काल नुकताच बार्टीचा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यामध्ये सैराटच्या गाण्यावर बार्टीचा स्टाफ आणि निवासी शाळेच्या मुलामुलींना नाचवण्यात आलं। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेली संस्था आहे। अशा पद्धतीने या संस्थेच्या बद्दल जे काही सुरू आहे की त्यांनी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, त्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे आणि अशा वेळी निवासी शाळेच्या मुलामुलींना ते सैराटच्या गाण्यावर नाचायला लावत असतील तर ही काही वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही कार्यवाहीची मागणी केलेली आहे। अपेक्षा करतो की तातडीने सुनील वारे आणि इंदिरा अस्वार यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि ते होणार नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीचे पदाधिकारी हे बेशरमचं झाड कुंडीत लावून त्याचं वृक्षारोपण हे बार्टीच्या आवारात करतील आणि त्यापुढे होणाऱ्या सगळ्या आंदोलनासाठी ते प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की शासनाने हे जे काही बार्टीमध्ये सुरू आहे त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी।